गेले कित्येक दिवस गूढ बनलेल्या एस्तर अनुया हत्या प्रकरणी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले। एसआयटी एस्तर या प्रकरणाचा तपास करत होती, त्यावरून एसआयटीनं एका संशयिताला ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सध्या सुरू आहे। 16 जानेवारीला एस्तरचा मृतदेह भांडूप ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत तिवराच्या झाडीत मिळाला होता। सिटी पोलीस, क्राईम ब्रांच, प्रॉपर्टी सेल, कुर्ला जीआरपीचे पोलीस अशी 5 पथकं तपास करत होते। फॉरेन्सिक चाचणी आणि डीएनए टेस्टमधून कोणताही पुरावा हाती लागत नव्हता। आता नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचं गूढ उलगडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। आपले प्रतिनिधी राकेश त्रिवेदी आपल्या सोबत आहेत। राकेश, खरं तर एस्तर प्रकरणाचा नेमका तपास लागणार तरी कसा, हे फार मोठं प्रश्नचिन्ह होतं। मात्र या प्रश्नचिन्हातली पहिली उकल आज झाली आहे। नाशिकमधील एक संशयित ताब्यात आलाय, काय सांगाल? पोलिसांचा असा दावा आहे की त्यांच्या हातात एक मोठा आता हा दुवा लागलेला आहे आणि हाच तो तरुण आहे ज्याचं फुटेज सीसीटीव्ही मध्ये देखील त्यांना दिसण्यात आलेलं आहे। या अगोदर पोलिसांनी कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक सीसीटीव्ही देखील त्यांनी हातात घेतलेलं आणि त्यात एक तरुण इतर सोबत दिसत होता, जो ज्याच्या हातात काही सामान देखील होतं। तर पोलिसांचा असा दावा आहे की हाच तो तरुण आहे। सध्या पोलिसांची चौकशी चालू आहे या तरुणासोबत आणि आतापर्यंत याला अटक करण्यात आलेलं नाही आहे, फक्त पोलिसांनी याला ताब्यात घेतलं आहे। पोलिसांचं जे आमच्या सूत्रांकडून जी माहिती भेटत आहे त्यानुसार कधीही या तरुणाला अटक होऊ शकते आणि त्यानंतर पोलीस प्रेस कॉन्फरन्स घेऊन हाचा खुलासा करू शकते की हा जो केस आहे तो सॉल्व्ह झालेला आहे। नक्कीच, धन्यवाद राकेश या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।